लाडक्या बहिणींना फडणवीस सरकारचा दिलासा आहे। लाडकी बहीण KYCला मुदतवाढ मिळते। 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे। मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। अजित पवार यांच्या फोटोवर खरातने मारल्या फुलल्या, विमान अपघातावर संशय, रोहित पवार यांचा आरोप। रोहित पवार यांनी मंगळवारी पुन्हा एकदा अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचा संबंध बंधू अशोक खराशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे। होर्मुझसाठी युद्ध न लांबवता लष्करी कारवाई थांबवणार, इराण युद्धावर ट्रम्प यांची नरमाईची भूमिका। होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेतल्यास युद्धाचा कालावधी 4 ते 6 आठवड्यांपेक्षा अधिक वाढू शकतो। बंधू अशोक खरातचा मुलगा ताब्यात, गुन्हा दाखल होण्यापूर्वीच बंधूची पत्नी कल्पना खरात फरार। शिर्डी येथील 4 एकर भूखंड बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बंधू अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात फरार झाल्यामुळे पोलिसांनी शोध मोहीम अधिक तीव्र केली आहे। एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन तुतारीला भाजपचा लगाम, शरद पवार गटाच्या खासदारांना अजित पवार गटातून NDA मध्ये प्रवेशाची योजना। अजित पवार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या गटाचे आमदार तसेच शरद पवार गटाचे अस्वस्थ खासदार आपल्याकडे खेचण्याची शिंदे यांची मोठी रणनीती आहे। ट्रम्प यांनी काढला मित्र देशांवर राग, आता मदतीसाठी पुढे येणार नाही। अमेरिकेच्या इराणच्या अणु कार्यक्रमाशी निगडीत ठिकाणावर हल्ला, तर इराणने कुवेतच्या तेल टँकरला लक्ष्य केलंय। अमेरिकी कंपन्यांना टार्गेट करण्याची दिली इराणने धमकी, तेलाचे दर वाढले। 10 ऐवजी 6 वर्षातच होणार विदर्भाचा कायाकल्प, 5 वर्षात 32 नवीन धरणे बांधण्याचे तर 10 धरणांची उंची वाढण्याचे आवाहन। केंद्रीय जल आयोग तसेच वन व पर्यावरण खात्याची मान्यता मिळवण्यासाठी येथील 1 वर्षाचा कालावधी निघून जाईल। आता विहिरींच्या फायलींवर CEO मारणार शिक्का, सिंचन विहिरींसाठी राज्य सरकारची नवी SOP, जिल्हास्तरीय समितीची पुनर्रचना। विहिरींच्या तांत्रिक आणि आर्थिक बाबी निश्चित करणाऱ्या जिल्हास्तरीय समितीचे पुनर्गठन करून त्याचे अध्यक्षपद आता जिल्हाधिकाऱ्यांऐवजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कापसाच्या गाठी खरेदी करून 96 लाख रुपयांचा गंडा घातला। सिल्लोड तालुक्यातील घटना, तामिळनाडूतील 2 व्यापाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल। तामिळनाडूतील 2 व्यापाऱ्यांनी डोंगरगाव फाटा येथील जिनिंगमधून कापूस गाठी खरेदी केल्या, त्यानंतर पैसे दिले नाहीत। राज्यावर अस्मानी संकट, 19 जिल्ह्यांना अलर्ट, 5 दिवस सावधानतेचे। गारपीट, वादळी वाऱ्यासह पावसाचा मोठा तडाखा बसणार। नाशिकमध्ये पाणी पुरवठ्याचा 2 दिवसांचा शटडाऊन, 4 आणि 5 एप्रिलला पाणी पुरवठा पूर्णतः बंद राहणार। 500 ते 1800 मिलीमीटर व्यासाच्या मुख्य पाईपलाईनचे क्रॉस कनेक्शन, विविध भागातील पाईपलाईन गळती दुरुस्तीचे कामे होणार। नागपूर जिल्ह्यात बर्ड फ्लूचा धोका वाढला, अंडी आणि चिकन विक्री दुकानांवर कारवाईची नागरिकांची मागणी। संत्रनगरी नागपुरात बर्ड फ्लूने दस्तक दिल्यानंतर प्रशासनाने सेमिनरी हिल्स परिसरात हाय अलर्ट जारी करून खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। नाशिक जिल्ह्यात अवकाळीने 20,000 हेक्टर क्षेत्र बाधित। मालेगाव, बागलाण तालुक्यात कांदा, गहू आणि मक्यासह फळबागा जमीनदोस्त, कोट्यावधींची हानी झाली। पार्थ पवार यांनी हाती घेतली राष्ट्रवादीची सूत्रे, सुनील तटकरेंसोबत बंद दाराआड चर्चा। लवकरच संघटनेत फेरबदल, सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात पुढे नेणार। ब्रेड, बिस्किट, चपला महाग होणार, जीवनावश्यक वस्तूंच्या दरात 25% वाढ होण्याची शक्यता। कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे पेट्रोकेमिकल उत्पादने महाग झाली, तसेच पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे कच्च्या मालाची टंचाई निर्माण झाली आहे। चांदूर बाजारला अवकाळीचा फटका, 227 हेक्टर पिकांचे नुकसान, फांदी कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू। सावधान, कोरोना पुन्हा आलाय, 23 देशांमध्ये आढळले विषाणू ओमिक्रॉनच्या जातीकुळातील। युरोपच्या जर्मनी, डेन्मार्क आणि नेदरलँडमध्ये याच्या प्रसाराचे प्रमाण 30% पोहोचले आहे। सासऱ्याकडून पोटगीचा अधिकार, अटींसह अलाहाबाद हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय। हिंदू विधवा महिला त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर उदरनिर्वाहासाठी सासऱ्यांकडूनही पोटगी मागू शकतात, असा महत्त्वपूर्ण निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे। नाशिक जिल्ह्यात अवकाळीने 55,000 हेक्टरवर पिकांचे नुकसान, बळीराजा हवाल देईल, 30,000हून अधिक बाधित शेतकरी।
कर्जमाफीच्या घोषणेनंतरही शेतकऱ्यांमध्ये संभ्रम कायम. वर्षे अखेरीस बँकांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी वाढली. कर्ज माफ झाले की कर्ज भरायचं या द्विधा मनस्थितीत शेतकरी अडकल्याचं मार्चच्या अखेरच्या 2 दिवसात दिसून आलंय. सहकारी सोसायट्यांनी हात वर करत हा निर्णय शेतकऱ्यांवर सोपवला. सिन्नर तालुक्यात 755 हेक्टरवरील पिकांचे नुकसान. वादळी पावसासह गारांचा तडाखा. 1655 शेतकरी बाधित. पुणे जिल्ह्यात पूर नियंत्रणासाठी नदी पात्रावर वॉच लक्ष ठेवण्यासाठी 168 ठिकाणी सीसीटीव्हीचे जाळे उभारण्याला सुरुवात. राडारोडा टाकणाऱ्यांवर लक्ष राहणार. खर्चाच्या काळ्या पैशात नेत्यांचा वाटा. SIT तपास वेगात. पुण्यामध्ये 18 रो हाऊस आणि 49 गुंठे जागा. नांदेड जिल्ह्यात अवकाळीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी. वीज पडून 6 जनावरे ठार. काढणीला आलेल्या रब्बी पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा विसर. सोयगावात पंचनाम्यांना खो. 569 अर्ज पात्र ठरूनही निधी मिळेना. तर दुसऱ्या टप्प्यातील 171 शेतकऱ्यांचे पंचनामे प्रलंबित. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात हरभरा खरेदी ठप्प झाले. शेतकऱ्यांचे पैसे थकले. जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी. हरभरा खरेदी सुरू होऊन 3 आठवड्यांचा काळ लोटला. मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. यवतमाळ जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा. ज्वारी हरभरा पिकांचे नुकसान. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावलाय. 5 दिवस यवतमाळ जिल्ह्याला येलो अलर्ट जारी. खतांच्या अनुदानात वाढ करावी लागणार. युद्धामुळे किमती वाढल्या. शेतकऱ्यांसाठी दुहेरी संकट. जागतिक खत पुरवठ्यासाठी महत्त्वाचा होर्मुझ जलमार्ग बंद झाल्याने बहुतांशी देशांना खत टंचाई भासत आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमती 20 ते 70% वाढल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारला खत अनुदानात वाढ करावी लागणार आहे. देशातील पहिलं डिजिटल हवामान केंद्र पुण्यात सुरू. अचूक अंदाजामुळे शेतीला दिलासा मिळणार. सिलेंडर तुटवड्यामुळे सरपण तेजीत. कोळशाची मागणी वाढली. घरगुती सिलेंडरची प्रतीक्षा वाढली तर व्यावसायिक सिलेंडरवर मर्यादा आल्यामुळे सरपण आणि कोळशाची मागणी वाढली आहे. घरगुती ग्राहकांना फारशी अडचण नसली तरी लहान मोठ्या व्यावसायिकांकडून कोळसा आणि लाकडाची मागणी वाढत आहे. पूर्वी 30 रुपये किलोने मिळणारा कोळसा आता 40 रुपये किलो दराने खरेदी करावा लागत आहे. तंदूरभट्टीसाठी लागणारे बाबळीचे जाळाव सरपण मागले असून 5 रुपये किलोवरून ते आता 7 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहे. राज्यात आज आणि उद्या गारपिटीचा अंदाज. पुढील 3 दिवस राज्यभरात वादळी पावसाला पोषक हवामान. राज्यात पुढील 5 दिवस अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. नाशिक जिल्ह्यात भरड धान्य खरेदीसाठी 22 हमीभाव केंद्रांना मंजुरी. आजपासून ऑनलाईन नोंदणी. जूनमध्ये प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात होणार. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे खरेदीची तारीख कळवण्यात येणार असून त्या दिवशी संबंधित खरेदी केंद्रात उपस्थित राहणे आवश्यक असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.